एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीची बातमी आहे, महायुती सरकारचं विशेष अधिवेशन आज संपलं. राहुल नार्वेकरांची सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडही झाली. मात्र अधिक चर्चा रंगली ती जयंत पाटलांच्या वक्तव्याची. अजित पवारांना उद्देशून जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय असं म्हणाले. पाहूया. ती लक्ष आहे बघा माझ्यावर. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे, दादा आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. निमित्त विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निवडीचं होतं. राहुल नार्वेकरांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना अजित पवारांनी जयंत पाटलांना मध्येच टोकलं आणि जयंत पाटलांनीही योग्य वेळी योग्य निर्णय म्हटल्यानं विधिमंडळात भलतीच चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा आपण निवडून आलो हे सांगताना आमदारकीच्या ऐवजी अध्यक्ष हा शब्द जयंत पाटलांनी वापरला आणि त्यानंतर तत्काळ अजित पवारांनी पाटलांच्या वक्तव्याची दुरुस्ती करताना पुढे जे काही झालं त्यावरून हसाही पिकला आणि खसखसही पिकली. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो, त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे, दादा आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. अजित पवारांच्या बंडात राष्ट्रवादीचे 40 आमदार अजित पवारांसोबत आले, पण जयंत पाटील शरद पवारांसोबतच राहिले. अजित पवारांनी प्रयत्न करूनही जयंत पाटील काही त्यांच्यासोबत गेले नाही. मात्र आता योग्य वेळी योग्य निर्णय म्हटल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आशावादी झालेत. अजितदादांना बघून जयंत पाटील साहेबांच्या भाषणातलं एक महत्त्वाचं वाक्य मला फार भावलं, ते की आदरणीय दादा आपल्या पक्षाचा एक नियम आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अलीकडे जे 41 आमदार निवडून आल्यानंतर ज्या पक्षाने उभारी घेतली तो पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील साहेब घेणार आहेत आणि थोडा वेट अँड वॉच करा. महाराष्ट्राला एक चांगली गुड न्यूज भेटणार आहे असं मला वाटतं. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी टोलेबाजी करत पटोलेंना निशाण्यावर घेतलं. पटोलेंचा अवघ्या 208 मतांनी विजय झालाय. त्यावरून शिंदे आणि अजित पवारांनी टोला लगावला, पण पटोलेंना ते काही आवडलं नाही आणि मतदारांची टिंगल केल्याचं पटोले म्हणाले. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208. नाही खरं म्हणजे बघा, आता EVM घोटाळा असता तर तुम्ही इथं नसताना. गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे, मुख्यमंत्र्याला दिलंय. आता तुम्हाला गुलाबी, तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले. काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले. हा मला यांनी सांगितलं 208. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्ही कुठली जॅकेटं घालायची काय घालायची ते आम्ही घालू ना. तुम्हाला जॅकेटं घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा. मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलचं एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना, उपमुख्यमंत्र्यांना. 1 नंबरचा उपमुख्यमंत्री आणि 2 नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल. तुम्ही 2 उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील. त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात. पण मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली. अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो. तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात. जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकल्लोळ करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही. राहुल नार्वेकरांची सलग दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
विशेष म्हणजे विरोधकांनी उमेदवारच न दिल्यानं नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली आणि अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनीही नार्वेकरांनी दिलेल्या पक्ष आणि अपात्रतेच्या निकालाचा उल्लेख केला. फार गुंतागुंत होती. 6 पक्ष, मग कोणता महत्त्वाचा पक्ष, कोणता खरा पक्ष, कोण खरा प्रतोद, कोण त्याचा प्रमुख, कोण कोणच्या पक्षात, खूप कन्फ्युजन होतं जयंतराव. कोण कुठे समजायचंच नाही. पण अध्यक्षांनी नेटाने सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या सगळ्या प्रथा परंपरा कायद्याचा अभ्यास करत अध्यक्षांनी त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो निर्णय आपला दिला. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयावर चर्चा चाललेली आहे. देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन. ते पुन्हा आले, त्यांचे अभिनंदन. त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते, मगाशी आपणही उल्लेख केला, मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले. आणि याचा आनंद सर्वांनाच आहे. गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे. फार संयमी असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करतंय. एक जज, एक चीफ जस्टिस घरी गेले सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी त्याला हात लावला नाही, त्याच्यावर भाष्य केलं नाही. पण एक मी तुम्हाला आभार मानले पाहिजे, काय का असे ना, त्यावेळी कोणाची बाजू चांगली, कोणाची बाजू, तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं नाही. महाविकास आघाडीनं नार्वेकरांच्या विरोधात उमेदवार दिला नसला तरी ठाकरेंच्या शिवसेनेनं अध्यक्षांच्या निवडीवर आणि राज्यपालांच्या अभिभाषणावरही बहिष्कार घातला. आपल्याला माहिती आहे, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सकाळी जे स्पीकरची निवड होती त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि मंत्र्यांचा परिचय ह्याच्यावर देखील बहिष्कार टाकलेला आहे. जे अध्यक्ष आज झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते. त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला, मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल, हा अन्याय, ही जखम, ही ताजी आहे. जे काही संविधानाचा अपमान गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केला लवाद म्हणून, तो पुन्हा होणार नाही, हे कोणीतरी आम्हाला आश्वासन देईल का, हा एक मोठा प्रश्न राहतो. कर नाही त्याला डर, त्याला नाही डर, कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर. आठवले साहेबांची माझी युती झाली आता. अपात्रतेवरून निकाल देताना राहुल नार्वेकरांनी कोणाचेच आमदार अपात्र केले नाहीत. पण राष्ट्रवादीसह शिवसेना पक्षाचा निकाल त्यांनी शिंदे आणि अजित पवारांच्याच बाजूने दिला. त्याचाच राग ठाकरेंच्या शिवसेनेनं नार्वेकरांच्या निवडीवेळी गैरहजर राहून व्यक्त केला. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नॉस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नॉस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. अक्षय वणकणी, निवृत्ती बाबरसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. एजलेस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.